एक परीक्षा म्हणजे तपासणी नव्हे, घडवणूक असते. स्वामी आपली परीक्षा घेतात असं वाटतं, पण त्या परीक्षांचा उद्देश शिक्षा नसून आपली मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक प्रगल्भता वाढवणं असतो. 2. मनासारखं मिळणं हेही कृपा असू शकते. आपण जे मागतो ते क्षणिक असो किंवा चुकीचं असू शकतं. स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते योग्य वेळी देतात, कधी कधी देणंही मोठी कृपा असते. 3. श्रद्धा म्हणजे समर्पण. तू देतोस ते घेईन, देतोस तेही स्वीकारेन, ही भावना असणं म्हणजे खरी भक्ती. मनाला अपेक्षा असतात, पण आत्मा समाधानी असावा लागतो. 4. अंतर्गत बदलाची प्रक्रिया. जेव्हा आपण अडचणीत असतो, तेव्हा आपलं अंतरंग अधिक सजग, शुद्ध आणि एकाग्र होतं. या काळात